नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आणि बिल्डर अँड डेव्हलपर आशिष मालपाणी सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी स्वतः तर अर्थातच सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग केलं, पण त्याहीपेक्षा नंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, कारण हाही मॅनेजमेंटचा खूप मोठा फील्ड आहे. त्यात अनेक गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, त्यामुळे त्याही त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर माणसाची जी सगळ्यात महत्त्वाची मूलभूत गरज असते, अन्न, वस्त्र, निवारा, त्यातली निवारा ही गरज आजकाल अर्थातच फ्लॅट संस्कृतीमुळं किंवा फ्लॅट कल्चरमुळं ती आपली पूर्ण होऊ शकते. आणि नाशिकमध्ये आजवर हजारो फ्लॅटच्या बांधकामाच्या माध्यमातून नाशिककरांना स्वतःचं हक्काचं घर आणि नाशिककर होण्याची संधी त्यांनी त्यांच्या कन्स्ट्रक्शनमधनं दिलेली आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार तर ओंकारजी. येस, धन्यवाद. तर आपण गप्पांना थेट सुरुवात करूया. पण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं पिक्चरसारखं फ्लॅशबॅकमध्ये आधी जाऊया. आणि त्याच्या आधी मला विचारायचं ते म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड थोडी तुमची. ते म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आला? तर हा एज्युकेशनल जर्नी कशी होती ओव्हरऑल, ते आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे आधी. ओंकारजी, माझा जन्मच तसं नाशिकमध्येच झाला आहे व मागील 41 वर्षापासून नाशिकमध्येच आहे. हं, माझं स्कूलिंग हे नाशिकच्या सेंट फ्रान्सिस या स्कूलमध्ये झालं. हं, सर राईट फ्रॉम नर्सरी टू मी 10वी पर्यंत तिथे होतो. नंतर 11-12 आर.वाय.के सायन्समध्ये कंप्लीट केलं. प्रॉब्ली माझ्या बालपणीच ज्यावेळेस मी पहिली किंवा दुसरीत असेल, त्यावेळेस ज्यावेळेस माझे टीचर्स मला विचारायचे, की "तुला मोठं होऊन काय करायचंय?" तर मला बिल्डर व्हायचंय असं मी क्या बात त्यावेळेस आहे. उत्तर दिलं होतं. वा. आणि त्याचं प्रोबॅबली आमच्या पूर्ण मालपाणी हं, परिवारातच बहुतेक कन्स्ट्रक्शन हे आमच्या रक्तातच आहे. हं, व तेव्हाच ठरलं होतं, की मी पुढे जाऊन कन्स्ट्रक्शनमध्ये असणार आहे. तर हं, कन्स्ट्रक्शनमध्ये असण्यासाठी बेस्ट जर तुम्हाला टेक्निकली साउंड व्हायचंय, तर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग हा बेस्ट प्लॅटफॉर्म होता. हं, त्यामुळे मग मी 10वी पासूनच सिव्हिल इंजिनिअरिंगची सुरुवात केली होती. हं. 11-12 माझं अकॅडमिकली नेहमीच चांगलं होतं. वर्गात टॉप 2-3 मध्येच असायचो. तर आफ्टर 12th इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगला मी के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतली. 4ही वर्ष तिथनं चांगलं अभ्यास केल्यानंतर, रँकर असल्यानंतर, युनिव्हर्सिटीमध्ये रँकर असल्यानंतर मी पुढेही काहीतरी अजून शिकावं अशी माझी व माझ्या परिवाराची पण इच्छा होती. तर भारतातलं लीडिंग असं नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च या इन्स्टिट्यूटमध्ये मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घेतली. व प्रोबॅबली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट इंजिनिअरिंग झाल्यानंतरही मला असं वाटलं, की अजून माझा पूर्ण अभ्यास हा झालेला नाहीये. त्यामुळे मी अजून पुढे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आणि इंजिनिअरिंगचे जे बेस्ट कंपनीज आहे, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेण्याचं ठरवलं. व मी भारतातलं लीडिंग रिअल इस्टेट डेव्हलपर हिरानंदानीज यांच्या कंपनीत मी कॅम्पस थ्रू प्लेस झालो. क्या बात. व थोडं-थोडं म्हणत मी तिथे 9 वर्ष मी तिथे बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्स, लीगल हे सगळे पोर्टफोलिओज बघत होतो. वा. तर अशी माझी माझी जर्नी आहे. क्या बात आहे! जर्नी आहे. म्हणजे फार 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यातल्या, की तुमचं एज्युकेशन पण टॉपच्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये झालंय आणि ऑफकोर्स एक्सपिरियन्स तर म्हणजे काय म्हणू आपण, महाराष्ट्रातल्या पण वन ऑफ द टॉप बिल्डर्सकडे बिल्डर्स तुम्ही आहेत. एक्सपिरियन्स घेतला. राइट. मग एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत नाशिकमध्ये आलात आणि जेव्हा फर्स्ट प्रोजेक्ट केला असेल, जो इंडिपेंडंट असेल, तर तेव्हा सुद्धा थोडीशी जबाबदारी, थोडं दडपण असतं. कारण आपण ते शिकतो तोपर्यंत अनलेस आपण कुठेतरी एम्प्लॉयी असतो आणि आता आपण ओनर आहे. तर तो फर्स्ट प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स कसा होता, जेव्हा त्यांच्यावर तुमच्यावर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी होती पहिली? सी बेस्ट प्रॅक्टिसेस जसं मी शिक्षणात नेहमीच चांगलं म्हणजे आमच्या फॅमिलीमधनं आलेलं असेल. हं, जेही करायचं ते बेस्ट करायचं. हे आमचा एक मोटो फॅमिलीत असलेला आहे. तोच मी फॉलो केलेला आहे. तर ज्यावेळेस मी हे सगळं शिक्षण घेऊन व कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एक काम करून हं. ज्यावेळेस नाशिकला परत आलो, तर नक्कीच प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं काम करता चॅलेंजेस फार जास्त असतात. पण त्याच्यातनं ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट बघता, चांगला रिझल्ट बघता, तर तो आनंद पण हं, हं. फार अनमोल असतो. बरं. तर मी इथे नाशिकमध्ये आल्यानंतर तसे 2 जे आमचे फॅमिलीचेच बिझनेस होते. मालपाणी ग्रुप आज नाशकात 40 वर्षे आम्हाला लगभग झालेले आहे. पण ज्यावेळेस मी
प्रोबॅबली माझं मी हिरानंदानी मध्ये असतानाच मी माझं पहिलं प्रोजेक्ट इंडिपेंडंट किंवा ज्याच्यात मी मेजरली पार्टिसिपेट कंट्रोल करतो असं सुरुवात केली होती. तर तो आमचा एक खर्डीमध्ये मी ज्यावेळेस नाशिक मुंबई एव्हरी वीक 2-3दा करायचो. त्या ड्युरेशनमध्ये मी असं आयडेंटिफाय केलं की मुंबई नंतर काय व नाशिकच्या बाहेर आपण काय करू शकतो. तर ह्याचा एक मध्य असा शहापूर ठाण्यातल्या शहापूर तालुक्यातली जागा होती. तिथे बरंच त्यावेळेस मूव्हमेंट चालू होतं. हे 2009-10 ची गोष्ट आहे. तर मी असं ठरवलं की तिथे आपण लँड ॲक्विजिशन केलं पाहिजे. फ्युचर जो आहे तो नाशिक आणि मुंबई असं दोघांच्या मधला हा ठिकाण आहे. तिथे कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. लोकल सेंट्रल लाईन लोकल तिथपर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे. तर मी खर्डी येथे लँड ॲक्विजिशन सुरू केलं. जवळजवळ 100 एकर लँड ॲक्विजिशन जो आजपर्यंत म्हणजे आमच्या मालपाणी फॅमिलीमध्ये कोणी केलं नव्हतं तेवढं आम्ही ॲक्विजिशन केलं. तिथे अप्रुव्हल्स बरेच होते. टीडीएस प्रोसेस होती कारण डायरेक्ट फार्मर करणं एकेका कुटुंबाला भेटून तुम्हाला त्यांना समजवून कमर्शियल ट्रान्झॅक्शन पूर्ण करायचे होते. ते करून अप्रुव्हल्स बरेच होते. तर ती सगळी प्रोसेस केली. तर ती बरीच चॅलेंजिंग होती. जवळजवळ 2-2.5 वर्ष ती प्रोसेस चालली. पण हो, आज त्यामुळे आमची तिथे 100+ एकर्स जागा झालेली क्या आहे. बात आहे. सो हा फारच एक्सपिरियन्स चांगला आहे आणि मी कायम असं म्हणतो की जेव्हा यंग असतो तेव्हा आपण काहीतरी अजून नवीन करण्याची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही त्यातून ते करता. तर या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. पुन्हा बॅक टू असं येईन की एवढं चांगलं शिक्षण, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट यावर मी फोकस जास्त करेन. कारण की ते मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण सिव्हिल इंजिनियर खूप चांगले असते पण त्याची मॅनेजमेंट मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो. तर त्यातलाच हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण जेव्हा साईटवर जातो पहिल्यांदा तेव्हा आपला सामना होतो तो अनस्किल्ड लेबर बरोबर आणि लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री, त्यामुळे बरोबर. स्किप करू शकणार नाही आपण. तर मग अशा लोकांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही ही मॅनेजमेंट कसं करता लेबरचं साईटवर असताना? जसं तुम्ही बरोबर सांगितलं, सिव्हिल इंजिनिअरिंग हा प्रायमरली अनऑर्गनाइज सेक्टर आहे. भारतातला सगळ्यात ॲग्रिकल्चर नंतर सगळ्यात मोठं जे एम्प्लॉयमेंट जनरेटिंग बिझनेस आहे किंवा जी इंडस्ट्री आहे ती सिव्हिल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे. तर याच्यामध्ये मेजरली तुम्ही जे साईटवरती काम करताय, किती आज ऑटोमायझेशनचा प्रयत्न चालू असल्यामुळे तरी तो एक अनस्किल्ड लेबर असतो. जो तिथे सकाळी 9 ते 6 वाजे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करत असतो. तर ऍक्च्युअल जे आज बिल्डिंग जे तुम्ही चांगल्या मोठमोठ्या बिल्डिंग बघताय तर ते घडवणारे लोक आहेत ते अनऑर्गनाइज सेक्टर मधले आहेत. पण ज्यावेळेस हे आपल्यासाठी एवढं काम करतात आपली ही तेवढीच मोठी जबाबदारी आहे की आपण त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म द्यावा ज्याच्यामध्ये त्यांना एक सेफ एन्व्हायरमेंट राहावं. त्यांचं एक बेसिक जी त्यांना कॉस्ट त्यांच्या एक लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री असल्यामुळे त्यांना जेवढं मिनिमम वेजेस मिळायला पाहिजे तेवढं तुम्ही दिलं पाहिजे त्यांच्या कुटुंबासाठी. कारण हे लोक बरेच ज्यावेळेस साईटवर करतात तर त्यांचं कुटुंब सुद्धा तिथे येऊन राहत असतं त्यांच्या बरोबर. तर त्यांच्या कुटुंबासाठी एक चांगलं एन्व्हायरमेंट तिथं मिळावं ही ऍज अ डेव्हलपर किंवा ऍज अ मॅनेजमेंट प्रोफेशनल असो किंवा तुम्ही एक टेक्निकल सुपरवायझर असो ही तुमची जबाबदारी आहे. तर आम्ही हे नक्कीच प्रयत्न करतो की राईट कंडिशन्स त्यांना तिथे मिळावेत. सेफ्टी आणि क्वालिटी हे आमचे म्हणजे मेन प्रिन्सिपल्स आहेत. तर जे आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही फॉलो करत आलेलो आहे. तर सेफ एन्व्हायरमेंट ज्यावेळेस देतात त्यांना एक ट्रेनिंग तुम्हाला द्यावं लागते. आपला बरेचदा हे जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात ते डायरेक्ट आमच्या पेरोल वरती नसतात पण जे आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांच्या बरोबर हे लोक आलेले आहेत तर आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टर्सला आणि कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर त्या लेबरला सुद्धा प्रयत्न करतो की त्यांना राईट तिथे सेफ्टी जे स्टँडर्ड्स आहे त्याचं पालन व्हावं. एक बेसिक रिक्वायरमेंट आहे हेल्मेट. आता बऱ्याचदा लोक दुर्लक्षित करतात की माझं एक 5 मिनिटाचं काम आहे मी हेल्मेट एवढं साईट ऑफिसमधनं आणायची काय गरज आहे. तर नक्कीच गरज आहे. तिथे तुमचं हेल्मेट सेफ्टी जॅकेट्स तुमचे शूज प्रॉपर होणं. तर याच्यामुळे काय होतं की तुमची रिस्क जी आहे ती मिटिगेट होऊन जाते. तुम्ही 100% रिस्क कंट्रोल तुम्ही नाही करू शकत पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर एक SOP फॉलो करतात तर तुमची रिस्क जी प्रोबॅबिलिटी आहे ती बरीच कंट्रोल होऊन जाते व साईटमध्ये दुर्घटना होण्याचे जे कमी होऊन जातात. दुसरा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही एवढे हजारो फ्लॅट मी सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे नाशिककरांना तुम्ही घर दिलंय
प्रत्येक माझ्या कस्टमर 90% कस्टमर कडनं तुम्ही डायलॉग कायम ऐकला असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, आणि बिंग इंजिनियर किंवा बिल्डर तुम्हाला कायम वाटत असतं की आपण चांगलं क्वालिटी, आता जसं तुम्ही सांगितलं की चांगल्या क्वालिटी द्याव्या, चांगल्या अम्युनिटी द्यावा, पण ती कॉस्ट आणि बजेट आणि लोकांचे एक्सपेक्टेशन हे जरा मॅच करणं कायम अवघड असतं. तर प्रश्न असा आहे की अशा वेळेला मग तुम्ही ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून क्वालिटी आणि ऍज अ कस्टमर म्हणून बजेट हे दोन्ही त्या त्या प्रोजेक्टनुसार कसं बॅलन्स करता? आमच्याकडे फ्लॅट घेणारे हे 90+% जे आहे ते एंड युजर्स व मध्यमवर्गीय आहे. आम्ही जरी आज आमचे फ्लॅट सगळ्या ब्रॅकेटमध्ये आज नाशिकमध्ये रेट्स तुम्हाला माहितीच आहे, फारच हाय झालेले आहेत. तर त्या प्रीमियम सेगमेंटमध्ये जरी असलो तरी आमच्याकडे जो आमचा मास सेल आहे तो एक म्हणजे मीडियम अँड अप्पर मीडियम वर्ग जो आहे त्यांच्याकरिता आहे. तर हे बघा, क्वालिटी मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज आपण करू शकत नाही, पण केलाही नाही पाहिजे. पण त्याचबरोबर जर तुम्ही टेक्निकली साऊंड असाल तर आज बरेच तुम्हाला कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीज आहे, आज बरेच मटेरियल आहे जे तुम्ही वापरू शकता. क्वालिटी देतानाच तुम्ही प्राइस कंट्रोलमध्ये करू शकता. मेजरली तुम्ही या व्यवसाय जर बघितला तर ह्याच्यामध्ये टाइमलाईन्स आहे ना, ह्याच्यामुळे कॉस्ट वाढता डेव्हलपरचे. जर तुमचे अप्रुव्हल्स लवकर आले नाही, जर तुमचं टाइम प्रोजेक्ट जो 2 वर्षात झाला पाहिजे होता तो जर तुमचा 4 वर्ष चालला तर कॉस्ट इन्फ्लेशन एस्केलेशन जास्त होतं. पण हे जर तुम्ही कंट्रोल मॅनर एक स्ट्रक्चरली जर प्लॅनिंग सह केलं तर तुमचं टाइमलाईन्स तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता, आणि कॉस्टचा जो सेव्हिंग तुम्ही केला तो मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, त्यामुळे तुम्ही तो बेनिफिट कस्टमरला पास ऑन करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही तुमचं परचेसिंग जे आहे कोणत्याही कंपनीचं मेन जो प्राइस म्हणजे एक कंट्रोल असतो तो तुमच्या बाईंग वरती असतो, प्रोक्युअरमेंट वरती असतो. जर तो प्रोक्युअरमेंट जसं आज आपण इथे आयकॉन स्टील बरोबर आहेत, कंपनी बरोबरच आपण कॉन्टॅक्ट केले, मधले जे इंटरमिजिएटरीज आहे त्यांना रेड्यूस करू शकलो, जर तुमचे पेमेंट टर्म्स चांगले, बऱ्याचदा काय होतं डेव्हलपर्सचे पेमेंट टर्म डिलेड जेवढे असले तेवढंच हे डीलर डिस्ट्रीब्युटर्स त्यांचं मार्कअप प्राइसिंग वर करतात. तर तुमचे पेमेंट टर्म्स चांगले असले, तुमचे जे वेंडर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते तुमच्या बरोबर त्यांचा रॅपो चांगला असला, बऱ्याच वर्षापासून तुम्ही त्यांच्यावर काम करत असाल तर ऑटोमॅटिकली तुमची प्राइसिंग कमी होऊन जाते. तुम्ही तो बेनिफिट तुम्हालाही मिळतो, तुमचंही प्रॉफिट लेवल वाढतं, प्लस तो बेनिफिट तुम्ही मेजरली तुमच्या कस्टमरला पास ऑन करू शकता. नक्कीच. आता एक जरा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे असा आहे की आपण असं म्हणतो की कुठल्याही सिटीची डेव्हलपमेंट कशी होणार आहे हे फक्त 2 लोकांना माहित असतं, एक तर पॉलिटिशियन किंवा बिल्डर डेव्हलपर. त्यापैकी एक अर्थात माझ्या एक जण बरोबर आहेत. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले क्षेत्र, कुठले सेगमेंट येतात की ज्याच्यावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे जर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर? नाशिकमध्ये ओंकारजी सगळ्यात महत्वाचं आहे, नाशिक इज अ ब्लेस्ड सिटी. नाशिक सारखी सिटी तुम्हाला प्रोबॅबली भारतात म्हणजे एशियामध्येही प्रोबॅबली मिळणार नाही. कारण इथलं जे कनेक्टिव्हिटी आहे, इथलं जे क्लायमेट आहे, इथलं जे पिलग्रिमेज आहे ते युनिक आहे. तसं नाशिक भारतात तरी दुसरी कोणती सिटी नाही जी एवढ्या म्हणजे महाराष्ट्र सारख्याच भारतातल्या लिडिंग स्टेटमध्ये आहे, जे मुंबई, पुणे, औरंगाबाद, सुरत, नगर एवढे सगळे जे मोठे सिटीज आहे त्यांच्यापासून हार्डली 2 ते 3 तासाच्या अंतरावरती आहे. तर अशी एक युनिक सिटी आहे जिथे भरपूर पोटेन्शियल आहे. नंतर नाशिक हे एज्युकेशन हब म्हणून, नाशिक एक IT साठी, नाशिक हे आता एक कनेक्टिव्हिटी मुळे एक लॉजिस्टिक सप्लाय चेन हब म्हणून पण फार विकास होतोय. एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी तर नाशिक म्हणजे जून आहे, जिथे बऱ्याच 40 वर्षापासून इंडस्ट्रीज, मोठ्या कंपनीज आहेत. पण हे या ज्या नवीन इंडस्ट्रीज आल्या आहेत ज्यांना कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळाली आहे, त्यामुळे नाशिकमध्ये अमाप पोटेन्शियल आहे. आता तो पोटेन्शियल जसं तुम्ही सांगितलं डेव्हलपर प्लस पॉलिटिशियन्स म्हणजे एक ब्युरोक्रेसी ऍडमिनिस्ट्रेशन जसं सपोर्ट करते, डेव्हलपर नाशिकची जी आमचे ऑर्गनायझेशन जसं क्रेडाई आहे, आता नरेडको आहे, ते पण फार अग्रेसिव्ह आहे नाशिकमध्ये चांगलं काम करण्यासाठी, चांगलं नाशिकचं पोटेन्शियल जे आहे ते जगापुढे घेऊन आणण्यासाठी. तर नाशिक हा एकदम प्लॅन्ड वे मध्ये चालला आहे. नाशिकचे रोड, रस्ते, क्लायमेट जर तुम्ही बघितलं तर ते फार सुंदर आहे. तुम्ही बाकी सिटीजला ज्यावेळेस कम्पेअर कराल तर आमचं असं सजेशन आहे की तुम्हाला जर पुढचे 10 वर्ष
20 वर्षासाठी जर तुम्ही एक कोणता शहर जिथे खरंच ग्रोथ पोटेन्शियल जर बघताय तर तो नाशिक ही सिटी आहे. नंतर ऍज अ डेव्हलपर आमचा रोल काय, तर ज्यावेळेस या इंडस्ट्रीज इथे येतील तर त्यांना ज्या रिअल इस्टेटची गरज आहे तसं रिअल इस्टेट देणं जे फ्युचर रेडी आहे, जे पुढच्या म्हणजे आमच्या वडिलांनी ज्यावेळेस करिअर सुरू केलं 40 वर्षा पहिले, त्या बिल्डिंग आजही चांगल्या आहे. तर आमची जबाबदारी आहे की आम्ही जे प्रोजेक्ट करू ते पुढच्या 50 किंवा 100 वर्षासाठी त्यावेळेसच्या गरजा ज्या आहेत त्या पण त्या सफिस करतील. तर असं ऍज अ डेव्हलपर आमच्या पूर्ण डेव्हलपर कम्युनिटीची, बिल्डर कम्युनिटीची जबाबदारी आहे, जे माझ्या मते नाशिक मध्ये फॉलो पण होत आहे. इथले लीगल ट्रान्सपरन्सी इंडेक्स जो आहे जो नाशिकचा, तो पण फार चांगला आहे. इथे बांधकाम होणारे जे क्वालिटी प्रोजेक्ट्स आहे ते पण फार चांगले आहे आणि या सर्व मध्ये मालपाणी ग्रुपचा सुद्धा नक्कीच चांगला योगदान आहे. क्या बात आहे. आणखीन एक प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. मग तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील म्हणजे जर लँड हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा एक रिसोर्स असतो, त्यानंतर जर आपण म्हणजे एक स्ट्रक्चर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस 2 मोठे कॉम्पोनंट असतात ज्याच्याने एक बिल्डिंग किंवा कोणतंही स्ट्रक्चर बनत असतं. ते एक आहे कॉन्क्रीट आणि आहे दुसरं स्टील. आता स्टील हे त्याच्या टेन्साईल स्ट्रेंथ साठी बिल्डिंग मध्ये वापरलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे IS कोडचे IS 456 असो, कोणते जे काय IS कोड्स आहे त्याचं चांगलं डिझायनिंग एक चांगला कन्सल्टंट चांगलं डिझाईन करू शकतो. पण ज्यावेळेस त्या डिझाईन प्रमाणे त्याला योग्य मटेरियल व योग्य त्याच्यावरती हे जे लेबर्स आहेत किंवा जे फिटर्स आहेत ते योग्य प्रकारे त्याचं जे दिलेली डिझाईन आहे ती ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस करतील तरच ती डिझाईन चांगली बनेल. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये स्टील हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. कारण जे बिल्डिंगचं वेट आहे, जे लोड ट्रान्सफर आहे, कारण बिल्डिंग सुपरस्ट्रक्चरचं सबस्ट्रक्चर म्हणजे फुटिंग्स, फाउंडेशन आणि फायनली अर्थ मध्ये हा लोड ट्रान्सफर होत असतो. तर ते प्रोसेस करण्यात स्टील हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तर कोणतंही स्टील आम्ही बघताना आम्ही हे बघतो की स्टील ची प्राइस ही पूर्ण एक प्रोजेक्टच्या कॉस्टच्या म्हणजे एक 4-5% जास्त नाहीये. तर त्याच्यामध्ये आपण कोणतंही कॉम्प्रोमाइज करू नये. त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट स्टील यूज करा, बेस्ट मटेरियल यूज करा, तुमच्या बिल्डिंगचं लाईफ वाढेल. आज आता आपल्याला अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर हे आपण प्रत्येक बिल्डिंग बघतोय. IS कोड गव्हर्नमेंट जे इंजिनिअरिंग फॅटर्निटी आहे, स्ट्रक्चरल डिझायनर्स आहे ते फॉलो करताय. पण ते फॉलो तरच होतील जर तुम्ही चांगला स्टील वापराल. कोरोजन होऊ नये, त्याचं जे वेट आहे मिनिमम वेट तो स्टीलचा असणं गरजेचं आहे. इलॉंगेशन नसावं, लाईफ मॅक्झिमम असेल तर नक्कीच बिल्डिंगचा लाईफ चांगला असेल. जर आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलं होतं का? हो, आम्ही आयकॉन स्टील वापरला आहे, बऱ्याचदा वापरलेला आहे. आम्ही ज्यावेळेस ही प्रोजेक्ट डिसाइड करतो त्याचं एक स्पेसिफिकेशन हे करतात, त्याच्यामध्ये जे 2-3 स्टील्स असतात त्याच्यामध्ये एक आयकॉन सुद्धा आहे. ओके. आणखीन एक महत्वाचा जाता मुद्दा विचारायचा तो फक्त की आपण दरवेळेला या बाहेर काहीतरी चुकीच्या प्रॅक्टिसेस किंवा रॉंग प्रॅक्टिसेस म्हणणं, लोकांचं झालेलं नुकसान बघत असतो. तर कायम जे बिल्डरकडनं आपण घर घेणार तो क्रेडाई किंवा नरेडकोचाच मेंबर असावा, याचे त्याचे फायदे काय असतात, सो येणाऱ्या कस्टमरना तेच बघून मग आपण बिल्डर चॉईस करावं, त्यासाठी काय सांगाल? कसं आहे, ज्यावेळेस कोणी फ्लॅट आपल्याकडे बुक करत असतो तर त्याच्या तो आयुष्यभराची सेव्हिंग तुमच्याकडे देत असतो. त्याचं जो फ्युचर आहे, जो त्यांनी त्याच्याच नाही पण त्याच्या नेक्स्ट जनरेशन साठी बघितलेला आहे, तो तुमच्याकडे आज मॉनिटरी टर्म्स मध्ये देत असतो, बँकेचं लोन घेत असतो. तर त्याची हार्ड अर्न्ड जी लाईफची सेव्हिंग्स आहे ती तुमच्याकडे येत असते. तर तुमची जबाबदारी फार असते ती प्रोटेक्ट करायची, सिक्युअर करायची. तर यामध्ये आपण त्यांना एक चांगला प्रोडक्ट देणं ही आपली जबाबदारी आहे. आपण त्यांना त्यांचे जे मिनिमम अपेक्षा आहे ते इन्व्हेस्टमेंट करायच्या किंवा तिथे एंड युजर म्हणून राहायच्या, त्या सगळ्या तुम्ही कव्हर त्याच्यामध्ये ऍज अ डेव्हलपर
केलं पाहिजे. तर आता जसं गव्हर्नमेंटनी आज 2017 पासून रेरा हा इंडस्ट्रीसाठी कंपल्सरी केलाय पॅन इंडिया, तसं महाराष्ट्रात महारेरा डेव्हलपर फॉलो करतो. तर तसंच बेस्ट प्रॅक्टिसेस करण्यासाठी हे इंडस्ट्री फोरम सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आज रिअल इस्टेटसाठी भारतात 2 मेजर संस्था आहेत, ज्या आहेत क्रेडाई आणि ज्या नरेडको. तर याच्यामध्ये होतं काय की सगळे जे चांगले डेव्हलपर्स आहेत आपल्या सिटीचे ते एकत्र येतात, त्याच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिसेस जे ते फॉलो करताय ते एक्सचेंज होतं. आमचे बरेच ट्रेनिंग प्रोग्राम्स आहे, कारण हे आता इंडस्ट्री एवढ्या जोरात स्पीडने टेक्नॉलॉजी व इंडस्ट्री वाढते, तर तुम्हाला नवीन गोष्टी शिकत राहावं लागतात. तर ते या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही शिकता. तुमचं ब्युरोक्रेसी व गव्हर्नमेंट पर्यंत तुमच्या काही गरजा आहेत, त्या नीड्स आहेत, त्या तुम्ही या क्रेडाई प्लॅटफॉर्म थ्रू, नरेडको प्लॅटफॉर्म थ्रू नेऊ शकता. तर आता जर जो डेव्हलपर क्रेडाई या नरेडकोचा मेंबर आहे, तो नक्कीच या सगळ्या प्रॅक्टिसेस मेजरली फॉलो करतोय. आणि ज्यावेळेस एखादा कस्टमर अशा डेव्हलपर कडे येतो जो नरेडको क्रेडाई मध्ये आहे, ज्याचा प्रोजेक्ट नरेडको आणि क्रेडाई मध्ये रजिस्टर्ड आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी बेसिक प्रिकॉशन्स सगळ्या घेतलेल्या आहेत. आज लीगल फ्रेम मध्ये असण्याची प्रोबॅबिलिटी फार हाय आहे. त्याच्यामुळे जी आपण ऐकतो बऱ्याचदा की एखाद्या कस्टमरची फसवणूक होते, तर ती प्रोबॅबिलिटी नरेडको क्रेडाईचा बिल्डर असल्यामुळे ती कुठेतरी संपून जाते व तुमचं ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी जी आहे त्या प्रोजेक्ट बद्दल किंवा ती डेव्हलपर बद्दल ती ऑटोमॅटिकली वाढू शकते. तर कोणीही डेव्हलपर, कोणताही कस्टमर असो, त्यांनी ज्यावेळेस तो एक आपली लाईफची सेव्हिंग इन्व्हेस्ट करतोय, तर त्यांनी महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे की नाही ते बघावं व डेव्हलपर हा क्रेडाई अथवा नरेडको याच्यामध्ये रजिस्टर्ड आहे की नाही तोही बघणं, तेवढा रिसर्च करणं कस्टमरची सुद्धा जबाबदारी आहे. बरोबर. अगदी आता शेवटच्या 2 प्रश्नांकडे येतो. त्यातला एक प्रश्न अवघड असा आहे की आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एक प्रोजेक्ट असा सांगू शकाल का की जो तुमच्या कायम जवळचा आहे, आठवणीतला आहे, जो तुम्हाला स्वतःला खूप आवडतो पर्सनली, जो आयकॉनिक प्रोजेक्ट आहे तुमचा? प्रोजेक्ट सगळेच मी म्हणेल आयकॉनिक आहे. जसं म्हणजे मलाही 2 मुलं आहेत, तर कोणता मुलगा किंवा एक मुलगा एक मुलगी आहे, तर कोणावर जास्त प्रेम आहे असं सांगू नाही शकत. तसा प्रत्येक प्रोजेक्ट आमच्यासाठी हा लँडमार्क असलेला आहे. आम्ही बेस्ट प्रॅक्टिसेस, बेस्ट गोष्टी त्यासाठी आम्ही नेहमीच प्लॅन करत आलेलो आहे. पण ह्याच्यात 1-2 उदाहरण मी देऊ इच्छितो. आम्ही म्हणजे फ्लॅट्स तर आजपर्यंत नाशकात 70+ प्रोजेक्ट्स केलेले आहेत, बरेच फ्लॅट्स बांधलेले आहेत, सगळेच लोकेशन चांगले आहेत. ऑलवेज प्राईम लोकेशन हा आमचा मागच्या 40 वर्षापासून एक टॅगलाईन असलेली आहे. पण मी ज्यावेळेस हिरानंदा मधनं आलो आणि माझा एक्सपिरियन्स तिथे मुंबईचा बघितला, तर नाशिकमध्ये आम्ही लिझिंग पोर्टफोलिओ आमचा जो एक व्हर्टिकल आहे तो वाढवण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. पण नाशकात आम्ही अशी बिल्डिंग चं प्लॅन बघितलं जिथे एकाच सेक्टर मधले मल्टिपल कॉर्पोरेट कंपनीज येतील. आम्ही 2 प्रोजेक्ट्स असे केले. एक कॉलेज रोड येथे आहे, जो एक आयकॉनिक 4 मजली शोरूम बनवणं व ते रेंट आउट करणं, व तो माझ्या फुल फ्लेज मी नाशिकमध्ये ज्यावेळेस हिरानंदात मधनं आलो, तर तो माझा फर्स्ट प्रोजेक्ट होता. तिथे 10,000 स्क्वेअर फीटचं रेंटल वरती जागा देणं हा विचार युजली कोणी डेव्हलपर नाशिक सारख्या सिटीमध्ये करत नव्हता. तर ती रिस्क आम्ही किंवा ती कॅलिब्रेटेड रिस्क आम्ही घेतली व आम्हाला चांगले कॉर्पोरेट कंपनीज मिळाले. तसंच आता आम्ही रिसेंटली एक 3-4 वर्षा पहिले मुंबई नाका येथे एक अशी बिल्डिंग बांधली जिथे आमची इच्छा होती की सारे नाशकातले भारतातले लिडिंग कॉर्पोरेट्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे आहेत, बँक्स, NBFCs, इन्शुरन्स कंपनीज, त्या सर्व एका ठिकाणी एका बिल्डिंग मध्ये यावा, ज्याच्यामुळे जे कस्टमर्स आहेत, त्यांचे DSAs आहे, त्यांना तिथे इझी ऍक्सेस होईल. व ते प्रयासात आम्ही बरेच सक्सेसफुल झालो. आमचे बऱ्याच 15-17 कॉर्पोरेट कंपनीज, एंटिटीज त्या बिल्डिंग मध्ये आल्या व तो नाशकातला एक बराच युनिक प्रोजेक्ट झाला. अदर दॅन दी रेग्युलर जे प्रोजेक्ट्स आहे जिथे आम्ही फ्लॅट बनवतोय, विकतोय किंवा शॉप्स, ऑफिसेस बनवतोय, विकतोय, हे असे भारतातले लिडिंग कॉर्पोरेट कंपनीज आपल्याकडे याव्यात. त्यांना जे नॅशनल, इंटरनॅशनल त्यांच्या जे SOPs, रिक्वायरमेंट्स आहेत ते आपल्याला कळावे
म्हणजे आपण याचं जे ह्याच्यातनं जे शिकलोय ते आपल्या बाकी प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करू शकू. नक्की. तर त्या दृष्टिकोनातनं आमचा हा चांगला प्रयास होता आणि तो एक लँडमार्क प्रोजेक्ट माझ्या पर्सनल करिअर मधला राहिला आहे. क्या बात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर येतात त्यांना तुमच्यासारखं बिल्डर डेव्हलपर बनायचंय, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? रिअल इस्टेट इंडस्ट्री ही फार मोठी आहे. ह्याच्यात असलेले जे ऑपॉर्च्युनिटीज आहे, एव्हेन्यूज आहे ते फार जास्त आहे. तर आपल्याला म्हणजे आज फक्त एक सिव्हिल इंजिनियर किंवा फक्त एक डेव्हलपर एवढंच ह्याचं आज लिमिटेशन नाहीये. ह्याच्यामध्ये आज 50 प्रकारचे आज कन्सल्टंट्स आहेत, सप्लायर्स आहेत, वेंडर्स आहेत जे इक्वली चांगलं काम करताय. तर ज्यावेळेस एक सिव्हिल इंजिनिअरिंग येतो, कारण ह्याच्यामध्ये आता हे बरंच कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे, तर प्रत्येकाला डे वन ते पॉसिबल होत नाही. पण जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स, तुम्ही तुमचा जो शिक्षण घेतलेला आहे, क्वालिफिकेशन प्लस एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये आलात तर इंडस्ट्रीची फार मोठी गरज आहे. तर प्रत्येकासाठी हा इंडस्ट्री जर तुम्ही ओपन आहे, तुम्ही येताना फक्त हे लक्षात ठेवा की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. इथे क्वालिटी फार इम्पॉर्टंट आहे, लीगल ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही भले बेबी स्टेप्स घ्या, असं गरजेचं नाही की प्रत्येकाने आज सुरुवात करावी व करिअर मध्ये पहिल्याच दिवशी मोठमोठे प्रोजेक्टचे स्वप्न बघावे. आमच्या वडिलांनी ज्यावेळेस 40 वर्षा पहिले बिझनेस सुरू केला होता तर स्वतःचं घर व्हावं म्हणून यासाठी ते या व्यवसायात आले. ज्यावेळेस त्यांच्याकडे भांडवली नव्हतं, भाड्याच्या घरातनं स्वतःचं घर बनावं म्हणून त्यांना या फील्डमध्ये त्यांचं येणं झालं. तर ही प्रोसेस आहे. प्रोबॅबली इट विल टेक 10 इयर्स, 15 इयर्स. प्रोबॅबली तुमच्या नेक्स्ट जनरेशनला त्याचा उपयोग होईल. पण जर तुमच्याकडे मेहनत करायची तुमची तयारी आहे, तुमचे स्वप्न मोठे आहे व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात की मी एफर्ट्स पूर्ण घेईल, मी कोणाची फसवणूक करणार नाही, मी स्वतःला नेहमीच थोडं 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 करून अपग्रेड करत राहील, तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये फार सक्सेसफुल होऊ शकतात. इंडस्ट्री समजा, तुमच्या आजूबाजूचे जे लोक असतील, डेव्हलपर्स असो, तुमच्या कॉलेजचे प्रोफेसर्स असो, तुमचे रिलेटिव्स असो, ज्यांनी या फील्डमध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही त्यांच्याकडनं घ्या आणि त्याचा उपयोग करून तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये बेबी स्टेप्स घेऊन तुम्ही फार पुढे जाऊ शकता. क्या बात आहे. सर होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर आशिष मालपाणी सर, आणि त्यांनी फार 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणजे आपण असं म्हणतो की कुठल्याही बिल्डिंगचा बेस हा फार महत्त्वाचा असतो. तो पक्का असेल तर अर्थातच बिल्डिंग स्ट्रॉंग उभी राहू शकते. त्याप्रमाणे या सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा एक बेस जर मानला तर तो जर तुम्ही घेतला तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल आणि पुढे जाल ऑफकोर्स. आणि त्याच्याबरोबर मग क्वालिटी, मेहनत आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत येतातच. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत आणि नाशिककरांची मान अजून उंचावेल एवढे हायराईज टॉवर्सची निर्मिती सुद्धा आपल्याकडून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.